नमस्कार, मी प्राध्यापक सुवर्णा भुजबळ. आज आपण बी.एड कोर्स 203 शाळा आणि समावेशक शाळा म्हणजेच स्कूल अँड इन्क्लुझिव्ह स्कूल या विषयामधील युनिट 1 मधील 1.2चा अभ्यास करणार आहोत. युनिट 1चं नाव आहे इन्क्लुझिव्ह एज्युकेशन कन्सेप्ट अँड नेचर म्हणजे समावेशक शिक्षण संकल्पना आणि स्वरूप. यामधील 1.2 आहे नॅशनल पॉलिसीज, प्रोग्राम्स अँड ॲक्ट्स ऑफ इन्क्लुझिव्ह एज्युकेशन इन इंडिया. यालाच भारतातील सर्वसमावेशक शिक्षणाच्या संदर्भातील राष्ट्रीय धोरणे, कार्यक्रम आणि अधिनियम असं म्हटलं जातं. तर आपण लास्टच्या सेशनमध्ये नॅशनल पॉलिसीज ऑफ इन्क्लुझिव्ह एज्युकेशन इन इंडिया पाहिलं होतं. म्हणजेच भारतातील सर्वसमावेशक शिक्षणाच्या संदर्भातील राष्ट्रीय धोरणे कोणकोणती आहेत ते आपण पाहिलं होतं. ते जस्ट थोडक्यात रिवाईज करूयात. या मुद्द्याअंतर्गत आपण 4 धोरणे पाहिली होती. त्यापैकी पहिलं होतं भारतीय शैक्षणिक आयोग, यालाच कोठारी आयोग असं म्हटलं जातं. म्हणजेच द इंडियन एज्युकेशन कमिशन 1964 ते 1966च्या दरम्यान कोठारी आयोग मांडला होता. त्यामधील शिफारसी आपण पाहिल्या होत्या. ब मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नॅशनल पॉलिसीज ऑफ एज्युकेशन 1968चं हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आपण पाहिलं होतं. त्यामध्ये विकलांग विद्यार्थ्यांकरता किंवा डिसेबल चिल्ड्रन करता कोणकोणत्या रेकमेंडेशन सांगितलेल्या आहेत किंवा शिक्षणाच्या सुविधा कोणकोणत्या सांगितलेल्या आहेत हे आपण पाहिलं होतं. तिसरा मुद्दा होता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986चं जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे म्हणजे NPE असं त्याला म्हटलं जातं. त्यामध्ये कोणकोणते शिफारशी सुचवलेल्या आहेत ते पाहिलं होतं. आणि चौथं होतं विकलांग व्यक्तींकरिता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2006चं हे धोरण होतं. PWD ऍक्ट असं याला म्हटलं जातं. तर या सर्व गोष्टींचा आपण भारतातील समावेशक शिक्षणाच्या संदर्भात राष्ट्रीय धोरणे या मुद्द्याअंतर्गत आपण अभ्यास केला होता. आजच्या सेशनमध्ये आपण समावेशक शिक्षणाच्या संदर्भात जे काही राष्ट्रीय कार्यक्रम आहेत ते आपण पाहणार आहोत. म्हणजेच 1.3 आहे हा युनिट 1 मधील. त्याचं नाव आहे नॅशनल प्रोग्राम्स ऑफ इन्क्लुझिव्ह एज्युकेशन इन इंडिया. भारतातील सर्वसमावेशक शिक्षणाच्या संदर्भात राष्ट्रीय कार्यक्रम. कोणकोणते राष्ट्रीय कार्यक्रम आहेत भारतातील सर्वसमावेशक शिक्षणाच्या संदर्भात ते आपण पाहणार आहोत. साधारणपणे 4 प्रोग्राम्स आहेत किंवा 4 कार्यक्रम आहेत ते आपण पाहूयात. त्या कार्यक्रमांमध्ये कोणकोणत्या शिफारशी सुचवलेल्या आहेत विकलांग विद्यार्थ्यांकरिता किंवा कोणकोणत्या शैक्षणिक योजना आहेत हे आपण पाहूयात. पहिला आहे कृती कार्यक्रम प्रोग्राम ऑफ ऍक्शन 1992 मध्ये हा तयार केलेला आहे. 1992चा हा जो कृती कार्यक्रम आहे हा कार्यक्रम अत्यंत महत्वाकांक्षी आहे. तसंच जे काही विकलांग विद्यार्थी आहेत आणि सर्वसाधारण विद्यार्थी आहे यांच्याकरिता साधारणपणे 9वी पंचवार्षिक जी योजना होती त्या अंतर्गत शिक्षणाच्या सार्वत्रिकरणावरती देखील यामध्ये भर दिला होता. या कृती कार्यक्रमामध्ये भारतीय शैक्षणिक धोरण जे आहे 1986चं त्यामध्ये सुधारणा केलेल्या आहेत आणि शिक्षणाच्या सार्वत्रिकरणावरती यामध्ये भर दिलेला आहे. त्याच पद्धतीने या कृती कार्यक्रमानं जे काही सेवांतर्गत आणि सेवापूर्व शिक्षक शिक्षण कार्यक्रम आहे त्यांच्या पुनर्रचनेवरती देखील भर दिलेला आहे. म्हणजेच हे जे धोरण आहे हे मॉडिफाईड इन NPE म्हणजे नॅशनल पॉलिसीज ऑफ एज्युकेशन जे आहे त्याच्यामध्ये त्यामध्ये मॉडिफाय केलेलं आहे. दिस प्रोग्राम इज कमिटेड फॉर युनिव्हर्सल एनरोलमेंट इन एज्युकेशन. त्याच्यावरती शिक्षणाच्या सार्वत्रिकरणावरती यांनी भर दिलेला आहे. त्याच पद्धतीनं ह्या प्रोग्राममध्ये रिओरिएंटेशन ऑफ प्री सर्व्हिस अँड सर्व्हिस एज्युकेशन याच्यावरती देखील भर दिलेला आहे. दुसरं कृती कार्यक्रम किंवा कार्यक्रम आहे समावेशक शिक्षणाच्या संदर्भातील जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम. जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम हा जो आहे ह्या कार्यक्रमाचा हेतू सर्वसाधारण मुलांबरोबर विकलांग मुलांची जी प्राथमिक स्तरानंतर गळती होते त्याचं प्रमाण कमी करण्यासाठी हा कार्यक्रम मांडला गेलेला होता. म्हणजेच रिड्यूस स्टुडंट्स ड्रॉप ऑफ. जे काही विद्यार्थी प्राथमिक स्तरानंतर त्यांच्या गळतीचं प्रमाण होतं ते कमी करण्यासाठी हा कार्यक्रम 1994 मध्ये मांडला गेलेला आहे. यालाच डिस्ट्रिक्ट प्रायमरी एज्युकेशन प्रोग्राम असं देखील म्हटलं जातं. त्याच पद्धतीनं ही गळती कमी करून दोन्ही प्रकारचे जे विद्यार्थी आहेत म्हणजे जे विकलांग विद्यार्थी आहेत आणि जे सर्वसाधारण विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या संपादन पातळीमध्ये किंवा त्यांच्या शिक्षणाच्या संपादनामध्ये वृद्धी घडवून आणणं आणि त्यांना चांगल्या गुणवत्तेचं शिक्षण प्रदान करणे हा या कार्यक्रमाच्या मागचा मुख्य हेतू होता. म्हणजेच गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे किंवा टू प्रोव्हाइड क्वालिटी एज्युकेशन टू नॉर्मल चिल्ड्रन अँड डिसेबल चिल्ड्रन हा त्याचा मुख्य हेतू होता ह्या 2 कार्यक्रमांचा.
त्यानंतर तिसरा कार्यक्रम होता जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम, म्हणजेच डिस्ट्रिक्ट प्रायमरी एज्युकेशन प्रोग्राम. 1995 मध्ये हा कार्यक्रम मांडला गेलेला आहे. यालाच DPEP असं शॉर्ट फॉर्म मध्ये म्हटलं जातं. तर ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून देखील शिक्षणाच्या सार्वत्रिकरणावर आणि प्रसारावरती भर दिलेला आहे. त्या उद्देशाने जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली. 1995 मध्ये विकलांग आणि अक्षम मुलांचं शिक्षण यांचा समावेश या कार्यक्रमामध्ये केला गेलेला आहे. तर त्यामध्ये दिस प्रोग्राम इज कमिटेड फॉर युनिव्हर्सल एनरोलमेंट इन एज्युकेशन असं आपण म्हणू शकतो याला. त्याच पद्धतीने औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षणातून प्राथमिक शिक्षण द्यावं असं देखील या कार्यक्रमामध्ये सुचवलं गेलेलं आहे. म्हणजेच एज्युकेशन टू ऑल चिल्ड्रन फ्रॉम फॉर्मल अँड नॉन फॉर्मल सिस्टीम. तर यामध्ये अक्षम विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरता काही उपाययोजना देखील राबविल्या गेलेल्या आहेत. त्यामध्ये मागास आणि अक्षम बालकांना शिक्षणाविषयी प्रेरणा देणं हे मुख्य हेतू या कार्यक्रमाच्या माध्यमातून मांडला गेलेला आहे. म्हणजेच फॅसिलिटेट एज्युकेशन टू बॅकवर्ड अँड डिसेबल चिल्ड्रन. जे काही मागास विद्यार्थी आहेत, जे काही अक्षम विद्यार्थी आहेत, त्यांना शिक्षणाविषयी प्रेरणा देणं हा एक मुख्य हेतू आहे या कार्यक्रमाचा. त्याच पद्धतीने विशेष शिक्षकांची नियुक्ती करणं, अपॉइंटमेंट ऑफ स्पेशल स्टाफ. विशेष विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी सामान्य शिक्षक गरजेचे नाहीये, तर त्यांना विशेष शिक्षण घेतलेले शिक्षक गरजेचं आहे, विशेष ट्रेनिंग ज्यांनी घेतलेलं आहे अशा शिक्षकांची नियुक्ती करणं हा एक हेतू आहे या कार्यक्रमाचा. त्यानंतर वर्ग शिक्षकांना आधारभूत सेवा सामूहिक स्तरावरती उपलब्ध करून देणं आणि त्यांना त्यांचं उद्बोधन करणं हा देखील एक मुख्य हेतू होता या कार्यक्रमाच्या माध्यमातून. आणि त्या उपाययोजना राबवल्या गेल्या त्यासाठी. म्हणजे आधारभूत सेवा उपलब्ध करून देणं, प्रोव्हिजन ऑफ असिस्टिव्ह सर्व्हिस अँड ट्रेनिंग प्रोग्राम, त्या शिक्षकांचं उद्बोधन करणं, त्यांना विशेष मुलांना शिकविण्यासाठी आधारभूत सेवा ज्या लागणार आहेत त्या उपलब्ध करून देणं. तर ह्या सर्व उपाययोजना DPEP माध्यमातून राबविल्या गेल्या विशेष मुलांसाठी. नंतरची योजना आहे सर्व शिक्षा अभियान. हा शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाचा सर्वात मुख्य योजना आहे, जिला सर्व शिक्षा अभियान असं म्हटलं जातं. यामध्ये साधारणपणे शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी भारताचं जे मानव संसाधन मंत्रालय आहे त्यांनी हा कायदा विकसित केलेला आहे. यामध्ये 6 ते 14 वयोगटातील सर्व बालकांना सक्तीचं मोफत आणि दर्जेदार शिक्षण देण्याचं ठरवलं गेलेलं आहे. फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन टू ऑल चिल्ड्रन्स बिटवीन एज 6 to 14 years. तर यामध्ये बालकांना त्यांचं प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्यात जे कोणते अडथळे येत असतील ते कोणतेही अडथळे येऊ नयेत, त्यांना कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारण्यास मनाई केली गेली. म्हणजे फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन याच्यावरती यामध्ये भर दिलेला आहे. त्याच पद्धतीनं जर बालक वय वर्ष 6 पेक्षा जरी मोठं असेल आणि अजूनही शालाबाह्य असेल तर त्याला त्याच्या वयानुरूप त्याच्या योग्य असणाऱ्या इयत्तेमध्ये बसवणं, त्याच्या शैक्षणिक क्षमतेनुसार त्याला भिन्न बसवलं जाणार नाही याची काळजी घेणं. आणि जर त्याला बौद्धिक अक्षमता असेल तरच फक्त त्यांना विशेष शाळेमध्ये प्रवेश देणं, अन्यथा कोणत्याही कारणास्तव मुलांना जे 6 ते 14 वयोगटामध्ये आहेत त्यांना प्रवेश नाकारला जाणार नाही याची खबरदारी या योजनेच्या माध्यमातून घेतली गेली. म्हणजेच प्रत्येकाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणणं हा एक मुख्य हेतू होता सर्व शिक्षा अभियानाचा, जो की शिक्षणाचं सार्वत्रिकरणावरती भर देत होता. यामध्ये अजून उपाययोजना काही राबवल्या गेल्या. त्यामध्ये अक्षम बालकांना गुणवत्तापूर्ण मूलभूत शिक्षण देणं, जे काही डिसेबल चिल्ड्रन आहेत त्यांना क्वालिटी एज्युकेशन प्रोव्हाइड करणं हा देखील एक मुख्य हेतू सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून राबविला गेला. त्यामध्ये साधारणपणे शिक्षणाची समान संधी, मुलगा असो किंवा मुलगी, त्याला शिक्षण प्रोव्हाइड करणं, मग तो कोणत्याही कॅटेगरीचा असू देत, त्याला त्याची आर्थिक सामाजिक स्थिती मागासलेली असू देत किंवा अदर कोणतीही कारणं असू देत, तर त्याला शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही हे मुख्यत्वानं या योजनेमध्ये किंवा या कार्यक्रमामध्ये सांगितलं गेलेलं आहे. आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मुलांना देणं ह्यावरतीच फक्त भर दिलेला आहे ह्या योजनेच्या माध्यमातून. तर अशा पद्धतीने हे 4 प्रोग्राम्स आहेत समावेशक शिक्षणाच्या संदर्भामध्ये. एक आहे कृती कार्यक्रम, पुन्हा रिवाइज करूयात आपण. पहिला आहे कृती कार्यक्रम, दुसरा आहे जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम, तिसरा आहे जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम 1995 साली मांडला गेलेला आहे, आणि चौथा आहे सर्व शिक्षा अभियान, ज्यामध्ये शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणावरती
भर दिलेला आहे. यामध्ये ज्या आपण शिफारसी सुचवलेल्या आहेत त्या पाहिलेल्या आहेत. साधारणपणे शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण करणं, शिक्षणाचा प्रसार करणं, प्रत्येकाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणणं आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं, म्हणजेच कमिटेड फॉर युनिव्हर्सल एनरोलमेंट ऑफ एज्युकेशन, फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन टू प्रोव्हाइड क्वालिटी एज्युकेशन. ह्या सर्व मुद्द्यांवरती ह्या कृती कार्यक्रमाच्या माध्यमातून भर दिलेला आहे आणि कोणताही विद्यार्थी असो, तो विकलांग असो किंवा तो सामान्य असो, त्याला शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणणं हे मुख्य हेतू या कार्यक्रमाच्या माध्यमातून राबविलेले आहेत किंवा मांडलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण हा मुद्दा पाहिलेला आहे. याच्यावरती काही प्रॅक्टिस क्वेश्चन्स आपण पाहूयात. शॉर्ट नोट्स टाईप देखील आहेत किंवा ह्याच्यामध्ये ब्रॉड क्वेश्चन्स देखील येऊ शकतात. जसं की पहिला आहे दीर्घ क्वेश्चन, म्हणजे दीर्घ क्वेश्चन्स किंवा ब्रॉड क्वेश्चन म्हणू शकतो आपण, दीर्घ प्रश्न. त्यामध्ये पहिला आहे एक्सप्लेन नॅशनल प्रोग्राम्स ऑफ इन्क्लुझिव्ह एज्युकेशन इन इंडिया. भारतातील सर्वसमावेशक शिक्षणाच्या संदर्भात राष्ट्रीय कार्यक्रम स्पष्ट करा. मग याच्यामध्ये तुम्हाला 4ही कार्यक्रम पॉइंट वाईज एक्सप्लेन करायचे आहेत. दुसरा आहे डिस्क्राईब द डिस्ट्रिक्ट प्रायमरी एज्युकेशन प्रोग्राम DPEP 1995, म्हणजेच जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम 1995चं वर्णन करा. तर त्यामध्ये तुम्हाला शिफारसी ज्या सांगितलेल्या आहेत त्या सांगायच्या आहेत. आणि तिसरा क्वेश्चन आहे शॉर्ट नोट, एक्सप्लेन द स्कीम ऑफ सर्व शिक्षा अभियान. सर्व शिक्षा अभियान योजना सांगा. मग अशा पद्धतीचे जेव्हा क्वेश्चन्स असतील तेव्हा तुम्हाला त्यामध्ये जे काही रिकमेंडेशन सुचवलेले आहेत ह्या प्रत्येक प्रोग्रामनं ते पॉईंट वाईज एक्सप्लेन करायचं आहे. त्याच्यामध्ये काय काय शिफारसी सांगितलेल्या आहेत, कोणकोणत्या योजना त्याच्यामध्ये राबवलेल्या आहेत ते आपल्याला यामध्ये सांगणं अपेक्षित आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आज आपण युनिट 1 मधील 1.3 नॅशनल प्रोग्राम्स ऑफ इन्क्लुझिव्ह एज्युकेशन इंडिया हा मुद्दा अभ्यासलेला आहे. धन्यवाद. थँक्यू.